युद्धामुळे महागाईचा भडका. आता हा एप्रिल महिना सुरू आहे आणि बघा आता महागाईमध्ये मोठे बदल होणार आहेत. वस्तूंच्या किमती बदलणार आहेत. बघा आता महागाई वाढणार आहे का? आणि कोणत्या वस्तूंच्या किमती आता जे आहे ती महाग होण्याची शक्यता आहे? याबाबतची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. होय, आता युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्येच आता मोठा परिणाम हा आपल्याला जे आहे ते बऱ्याच वस्तूंच्या किमतीवरती दिसून येण्याची आता शक्यता आहे. मग कोणत्या वस्तूंच्या किमती हे आता जास्त वाढणार आहेत? कोणत्या वस्तूंच्या किमती कामापेक्षा जास्त वाढवून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण तयार होऊ शकतं? सामान्य नागरिकांना चिंता देणारीच बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की युद्धाचा थेट परिणाम आता आपल्याला पूर्णपणे दिसू लागलेला आहे. आणि आता फक्त आणि फक्त युद्धामुळेच महागाईला जे आहे ते आता वेगळं वळण आपल्याला दिसून येत असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. आता सर्व काही अपडेट बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत? कोणत्या वस्तू आत्ताच घेऊन ठेवल्या तर बरं राहील का? कारण की पुन्हा जर किमती वाढल्या तर मग त्या जास्त किमतीत घ्यावे लागतील. त्यामुळे आता वस्तू घेतल्या तर ते योग्य राहील का? चांगलं राहील का? याबद्दलची पण माहिती आपण पुढे बघणारच आहोत. यासाठी आता फक्त तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला पाहूयात. तर चला या ठिकाणी बघू शकता आता एक मोठी आपल्याला परिस्थिती निर्माण होत आहे. ते म्हणजे बऱ्याच वस्तूंच्या किमती आता वाढतानाच आपल्याला दिसून येऊ शकत. होय, आता एप्रिल महिना सध्या सुरू आहे आणि आता मोठे बदल होणार आहेत. एवढे मोठे बदल की काही वस्तूंच्या किमती जास्त वाढण्याची शक्यता आहे. बघा आता तुमच्या खिशावर मोठा आता जे आहे ते परिणाम पडणार आहे. कारण बाजारपेठेत आता अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. सावधान व्हा, कारण आता किमतीचा असा काही भडका उडणार आहे जो सर्वसामान्यांच्या बजेटच्या पार्तीन ते वाजणार आहे. येणाऱ्या काही दिवसात बाजारपेठेत पूर्णपणे जे आहे ते वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत. बघा तुमच्या घरचा गॅस सिलेंडर असो, पेट्रोल असो, डिझेल असो. त्यानंतर जर विचार केला तर आता जे इतर साखर असेल, निरमा असेल किंवा किराणा सामानातील इतर वस्तू असतील, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्यानंतर ज्या आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतात, त्यांच्या किमती कशा राहणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जे घरगुती गॅस सिलेंडर आपण स्वयंपाकासाठी वापरतो याच्या किमती वाढणार की तशाच राहणार? त्यानंतर जे खाद्यतेल आपण वापरतो, सोयाबीनच तेल असेल किंवा सूर्यफुलाच तेल जे खाण्यासाठी वापरतो, याच्या किमतीत तर अक्षरशः मोठे बदल आता होणारच आहेत. सर्व काही माहिती तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आजपर्यंत आपण जे आहे ते वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या असतील, पण त्याच्या किमती ज्या आहे ते आपल्याला काही प्रमाणात कमी पण दिसल्या असतील. पण बघा आता सध्या युद्ध सुरू आहे. सगळ्यांना वाटलं युद्ध एखादा आठवडा चालेल, पण नाही. आता बघा या पण आठवड्यामध्ये आता युद्ध कमी होईल किंवा पूर्णपणे बंद होईल असं वाटत होतं. पण आता आठवडा पूर्ण संपत येत आहे, पण युद्ध काही संपत नाहीये. आता नेमकं युद्ध संपत नाहीये, पण त्याचा परिणाम इकडे सर्वसामान्यांना पडतोय. फक्त भारतामध्ये नाही तर जगातील इतर देशांमध्ये देखील याचा परिणाम होत असून किमतींमध्ये मोठे बदल होत आहेत. आणि महागाई सध्या स्थितीला या युद्धामुळेच वाढत चालल्याचं स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे. आतापर्यंत आपण ज्या वस्तू खरेदी करत होतो ती परिस्थिती आता जी आहे ती वेगळीच होती. पण आताची परिस्थिती किमती वाढणार असल्यामुळे बदलणार आहे. तुम्हाला आता महिन्याला जे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने नुकताच एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे आता बाजारपेठेमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. पेट्रोल पंपावरच्या रांगा असेल, गॅस एजन्सी बाहेरची गर्दी असेल आणि किराणा दुकानातली अस्वस्थता असेल. आताही पाहून तुम्हाला वाटत असेल की नेमकं काय घडतंय. काही लोक म्हणतायत की आता दिवस पालटणार, वस्तू स्वस्त होणार. पण आता नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत याची पण माहिती आपण बघणार असून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे,
कारण की आजचा पेट्रोल आणि डिझेलबाबतचा सरकारचा खूपच महत्त्वाचाच निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्याच निर्णयामुळे सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, आपल्या आजूबाजूचेच देश असतील, त्या ठिकाणी डिझेल असो किंवा पेट्रोल असो, याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पण आता तीच अडचण दूर होणार असून आता भारतामध्ये भारत सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिक खुश झालेले आहेत. बघा, नेमका कोणता बदल झालेला आहे ते आपण बघणार आहोत. किती रुपयांनी किमती आता कमी होतील? गॅसच्या किमती किती रुपयांनी कमी होऊ शकतात की उलट वाढणार आहेत? याबाबतचा मोठा रिपोर्ट आता समोर आलेला आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर विचार केला तर आता गॅस एजन्सी बाहेरची गर्दी आणि किराणा दुकानातली अस्वस्थता बघून सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. सगळ्यांना वाटलं की आता किमती म्हणजे खूपच वाढतील. ज्या किमती सध्या आहेत त्या किमती राहणार नाहीत आणि आता प्रत्येक किमती जी आहे ती डबल होतील. पण आता डबल होणार नाही तर काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला सारखं लागत असतात. त्यांच्या किमती आता मोठ्या प्रमाणात स्वस्त होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. मग चला, नेमका सरकारचा असा कोणता निर्णय झालाय की त्यामुळे आता बऱ्याच किमती स्वस्त होणार? कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त होतील? कोणत्या वस्तूंच्या किमती स्वस्त होतील? आता त्याचा रिपोर्ट आलेला आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर चला पाहू. तर बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पण आता समोर आलेली आहे. बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता सगळ्यांच लक्ष आहे पेट्रोल डिझेलचे काय भाव राहतील. त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे जो घरगुती गॅस असतो, गॅस सिलेंडरच्या किमती काय राहतील असा देखील प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे. त्यानंतर LPG गॅसच्या सिलेंडरच्या किमती कशा राहतील आणि CNG आणि PNGच्या कशा किमती राहतील. त्यानंतर खाद्यतेल आणि किराणा सामानातील इतर वस्तू असेल, सोले असतील, साखर असेल, त्यानंतर अजून इतर महत्त्वाचे निरमा असेल किंवा इतर महत्त्वाच्या काही वस्तू असतील, याच्या किमती स्वस्त होणार आहेत का? जर स्वस्त होणार असतील तर किती रुपयाने होणार आहेत? याबाबतची माहिती सगळ्यांना आता जाणून घ्यायची आहे आणि तीच माहिती मी दाखवत आहे. लक्ष द्या, त्यातली त्यात बऱ्याच जणांचे लक्ष आता आहे की दूध असेल किंवा इतर दुधाचे पदार्थ असतील, याच्या किमती कशा होणार आहेत? कमी होणार आहेत की जास्त होणार आहेत? त्यानंतर औषधे असतील, मोबाईल आणि गॅजेट्स असतील, घरगुती इतर उपकरणे असेल, याच्या किमती कशा राहणार आहेत? किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत? ती आता उलट याच्या किमती वाढू शकतात. या सर्वांची आता माहिती आपल्याकडे आलेली असून आता ती माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता फक्त लक्ष देऊन बघा. सर्वात आधी आपण काय करूयात? स्मार्टफोन असेल, घरगुती उपकरणे असेल, यांच्या किमती कशा राहतील हे बघूयात. त्यानंतर पेट्रोल असेल, डिझेल असेल. त्यानंतर एकंदरीत जर विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर असेल, यांच्या किमती कशा राहतील. जे खाद्यतेल असतं म्हणजे घोडे तेल असतं, सोयाबीनचे तेल असेल किंवा सूर्यफुलाचे तेल असेल, याच्या किमती कमी होणार की उलट वाढणार आहेत? याबाबतची पण माहिती आपण बघणार आहोत. तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघू शकता, सरकारच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलसाठी मोठा निर्णय तर जाहीर झालेला आहे, पण आता गॅस सिलेंडरसाठी यांच्यासाठी काय निर्णय झालाय का? ती पण माहिती बघूया. तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला, आता शेवटचा मुद्दा म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा. तर बघा, याच्या दरामध्ये आता आपल्याला घसरणच बघायला मिळण्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे जे दर जास्त वाढतील असं सगळ्यांना वाटत होतं, कारण सध्या युद्ध आहे, मग जास्त दर मिळेल असं सगळ्यांच्या मनात येत होतं. पण तसं घडणार नाही. तर चला, किमती आता कमी होण्याचं कारण काय आहे आणि गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहणार आहेत हे पण तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, आलेल्या माहितीनुसार पेट्रोलबाबत आणि डिझेलबाबत आता आनंदाची बातमी आलेली आहे आणि गॅस सिलेंडरबाबत देखील
महत्त्वाची माहिती आलेली आहे. या ठिकाणी आपण बघूयात. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता पेट्रोलवरील अबकारी कर प्रति लिटर ₹10 कमी करण्यात आलेला आहे. आधी हा ₹13 होता, आता ₹3 करण्यात आलेला आहे. म्हणजे यामुळे आता ज्या पेट्रोलच्या किमती जास्त होत्या त्या जास्त राहणार नाहीत आणि ज्या वाढल्या असत्या त्या वाढणार नाहीत. त्याच ठिकाणी राहू शकतात किंवा काही प्रमाणात कमी देखील होऊ शकतात. ही एक मोठी पेट्रोलच्या बाबत महत्त्वाची माहिती आहे. तर चला आता डिझेल बघा. डिझेलबाबत पाहायला गेलं तर डिझेलवरील अबकारीत कर जो आता होता तो बघा पूर्णपणे शून्य करण्यात आलेला आहे. म्हणजेच यातही प्रति लिटर ₹10 कपात झालेली असून यामुळे आता सगळ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. आणि महत्त्वाची बाब, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती क्रूड ऑइल वाढल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा होत होता. त्यामुळे ही ₹10 कपात सर्वच्या सर्व ग्राहकांना मिळेलच असे नाही. या कपातीमुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्यापासून रोखले जातील किंवा स्थानिक टॅक्सनुसार काही शहरात 2 ते 5 रुपयापर्यंत प्रत्यक्ष घट देखील आपल्याला दरामध्ये बघायला मिळू शकते. आणि गॅस सिलेंडरचे दर जर बघायला गेलं तर दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसचे दर सुधारले जातात. सध्याच्या जागतिक स्थितीमुळे सरकार घरगुती गॅस सिलेंडरची किंमतीत काही प्रमाणात कपात करून दिलासा देण्याची पण शक्यता आहे. जर असं केलं तर दिलासा नक्कीच मिळेल. अशी होती महत्त्वाची अपडेट.